शंभू महादेवा, मला माफ कर. मी चुकलो. तुला माहिती मी आजपर्यंत कधी कुठल्या बाईवर हात नाही उचलला. हे जे काही झालं ना ते माझ्या पण नकळत झालं रे. मी जाणून बुजून नाही केलं. काय वाटलं असेल त्या इडली सांबारला? एक तर त्या उलट्या खोपडीची राग आता मनात ठेवेल आणि कधीतरी वचपाच काढेल बघ. नक्कीच का काढेल वचपा ती? हा, इतक्या वेळा माझ्या कानाखाली मारली, माझा गाल लाल केला, गैरसमजातून मारलं मला. मी काय बोललो का? काय बोललो? माझ्याकडून तर चुकूनच लागले ना. मग काय, कर्माची फळं बोलतात ना, कर्माची. हो, मला काय आनंद वगैरे नाही झालाय. तुला माहितीये मी खरं बोलतो की खोटं बोलतो, तुला सगळं माहितीये. उलट मलाच खूप दुःख झालंय. तिच्या गालाला लागलंय पण माझ्या मनाला जास्त लागलं. तुला माहितीये रात्रभर डोळ्याला नाही लागला माझ्या. असं वाटतं की काहीतरी मोठा गुन्हा वगैरे केलाय मी. गुन्हा? कसला गुन्हा घडलाय तुझ्याकडून? आणि रातच्याला उशिरा बी आला घरी. तू लपडे बिपडे केलं नाही ना? ए बाबा, तू जाऊ दे ना. तुला काही सांगितलं ना तर अर्थाचा अनर्थ करत बसशील तू. अरे पण काय घडलं ते तरी सांग. जाऊ दे ना नाना, खाना चहा पाव गप्प. ही चहा पाव गेलं चुलीत. काय विचारतोय मी? हे बघ, माझी शपथ आहे तुला. ए नाना, आता सकाळ सकाळी सुरू नको. वा, अरे शेठ शेठ शेठ, आपल्या कामाचा शुभारंभ झाला. तू सांगितलं होतं ना तसा बोर्ड पण तयार केलाय मी. हे बघ ना, त्या बोर्डाचा ना मी फोटो काढून आणलाय. तो बनवायचा आता. आहा, सम्राट, एक नंबर रे नंदू. अरे शेठ, नंद्याचं काम आहे, जबरदस्त असणार आहे ते. खरंच. अरे ते वस्ताराला काय कळलं नाही ना? नाही, त्याला पाठवले लांब. मी कामात बिझी येतो. अजून 2-3 तास तरी तो काही येत नाही. हा, काहीच नको कळायला त्याला. असं मस्त सरप्राईज देऊयात ना त्याला. आल्या आल्या अचानक भयानक मध्ये सगळं समोर दिसलं ना, खुश झाला पाहिजे आपला भाऊ. हो, सरप्राईज? अरे कसलं सरप्राईज? अहो नाना, आम्ही वस्ताऱ्याला ना. कळेल कळेल कळेल. हा, आजच कळेल. शेठ, चल निघायचं का मग आपण? हा, निघूया. ए नंदा, तू पुढे हो. मला प्रिन्स सरकारने बोलवलंय बंगल्यावर अर्जंट मध्ये. हा, मी नंतर येतो साईटवर. साईट? अरे कसली साईट? अरे काय चाललं काय पोरानं तुमचं? अरे नाना, म्हटलं ना कळेल सगळं. तू नको टेन्शन घेऊ. हा, मी आता जरा घाईत आहे, निघतो मी. हे चल रे. अरे ऐक, तू सरकारकडे चाललाच आहे ना? अरे त्यांची गाडी धुवून आणली होती, तेवढी त्यांना देऊन या. चावी दे पटकन. आज चावी टीव्ही जवळ आहे. आम्ही येतो थोड्या वेळात स्वयंपाक करू. हा, ठीक आहे, चल. हा. झोपेत चालण्याचा आजार? नाही, शक्यच नाही. मी झोपेतून उठले त्यानंतर जे काही घडलं ते मला नीट आठवत का नाहीये. असं डोकं ना नुसतं भणभणतंय. मला सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतलीच पाहिजे, नाहीतर वेळ लागेल मला. आता आधी ती बाई दिसत होती, आता हे झोपेत चालणं. तो गावगुंडा आयुष्यात आल्यापासून ना हे सगळं असं विचित्र घडतंय मला. तुम्हाला तुमच्या पॉवरचा उपयोग करावा लागणार आहे. लास्ट टाइम तुम्ही म्हणाला होतात की आम्हाला मदत कराल म्हणून, पण तसं काहीच घडताना दिसत नाहीये. भद्रा, शांत व्हा. काय शांत? भद्रा, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमची परिस्थिती तुम्ही जरा समजून घ्या. त्या मुलीपासून आम्हाला धोका आहे असं आम्हाला वाटतं. आमच्या बंगल्याच्या गेटपर्यंत पोहोचली ती मुलगी, तेही रात्री 1:30च्या सुमारास. कशासाठी आली होती मला माहित नाही, पण तिच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. हे बघा प्रिन्स साहेब, मला तुमची परिस्थिती, मनस्थिती लक्षात येते. आणि तुम्ही म्हणताय तसं ती मुलगी रात्री तुमच्या बंगल्याच्या गेटपाशी आली असेल, पण तसा पुरावा नाहीये ना आपल्याकडे. आपण आरोपही करू शकत नाही तिच्यावरती, कारण का तुमच्या बंगल्याबाहेरचा सीसीटीव्ही बंद होता. खड्ड्यात घालतो सीसीटीव्ही. अहो, मी प्रत्यक्षात तिला डोळ्याने पाहिलंय. हा पुरावा पुरेसा नाहीये का तुम्हाला? अहो मॅडम, तो पुरावा म्हणून नाही ना ग्राह्य धरता येणार. ती पोरगी म्हणाली की मी सहज रात्रीचं फिरत होते, तर काय करणार आपण तिच्या विरुद्ध ऍक्शनही घेऊ शकत नाही. मी काय म्हणतो साहेब, त्या पोरीपासून तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर मी 2 कॉन्स्टेबल तुमच्या बंगल्याबाहेर रुजू करतो ना.
तुम्ही मला फक्त तसं लेटर लिहून द्या की त्या पोरीपासून तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून. इन्स्पेक्टर साहेब, नवीन आहात ना, मग एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रिन्स निखारगे आणि भद्रावती निखारगे कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. आणि आमच्या जीवाला ज्या कोणापासून धोका वाटतो ना, त्याला आम्ही त्यांना कायद्याची वाट दाखवतो. आम्हाला सिक्युरिटीची गरज नाहीये इन्स्पेक्टर साहेब. अहो, जनतेच्या हितासाठी काम करणारी माणसं आहोत आम्ही. दररोज तळागाळातल्या लोकांशी आमचा संवाद होतच असतो. आम्ही जर ठरवलं ना तर त्या मुलीला थेट जाऊन विचारू शकतो आम्ही, पण आम्ही तसं करू शकत नाही. प्रश्न आमचं स्टेटस आहे. आम्हाला तशी परमिशन नाहीये. अहो, बिझनेसमॅन, समाजसेवक या लोकांना काहीही करायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पटतंय मला. पण कसं आहे ना साहेब की तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर बघा. तुम्हाला तुमचा फायदा करायचा आहे की नुकसान, ते तुम्ही ठरवा. आलं लक्षात. जिथे आमचा फायदा तिथे आमचा विश्वासाचा वायदा. साहेब, करूया या प्रकरणात लवकरच काहीतरी ऍक्शन घेऊया. तुम्ही निश्चिंत राहा. येतो आता. येतो मॅडम. एक माणूस कामाचा नाही, माहिती का तुम्हाला? काय चालवलं तुम्ही? कशाला बोलवलं होतं तुम्ही त्या इन्स्पेक्टरला इकडे? आता ठरलं होतं ना रात्री आपलं की त्या मुलीला संपून टाकायचं म्हणून, मग का प्लॅन चेंज केला तुम्ही? भद्रा, खूप चिडचिड होते तुमची. चिडचिड जरा कमी करा आणि माझं शांतपणे ऐका. त्या मुलीला आपण संपवायचंच आहे हे नक्की, पण जरा सबुरीनं. बाहेरचं राजकीय वातावरण बघताय ना तुम्ही, किती तापलंय. विरोधी पक्ष आपल्याला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी टपलेत. आपण आपला प्लान चेंज नाही केलाय, आपण आपली बाजू सेफ केली आहे. पोलिसांसमोर आपण आपली बाजू क्लिअर केली आहे. आता उद्या उठून त्या मुलीला काही झालं, ती मुलगी मेली तरी आपल्यावर संशय येणार नाही, कारण पोलिसाला आपण खिच्यात घातले. बरोबर. पण तुम्ही म्हणताय तसं होईल ना? बाईसाहेब, तुमचा जेवढा विश्वास चेटकोबावर आहे, थोडा विश्वास माझ्यावरही ठेवा. सगळं नीट होईल. मी आहे ना. हा नंद्या, गाडी काय चमकवली रे मस्त. अरे हा नंद्या, हा, एक फोटो काढ ना. फोटो कोणाचा? अरे बुक्कड कोणाचा काय, माझा, गाडी बरोबर. असं आहे? हा काढतो ना, 101 फोटो काढतो तुझे बघ. 101 नको, एकच काढ, पण धड काढ. धर. काढतो मी शेट, माझ्या फोनवर काढतो. थांब, तू फक्त ना एकदम व्यवस्थित पोस्ट बीस द्या, मी काढतो फोटो. थांब, हे बघ, हे बघ. हा 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 हा, असं आहे. जरा स्माइल घे ना, अजून एक असतं. असं असं कर, कॉलर कॉलर कॉलर. एक नंबर. हा बस. ऐक थोडं असं असं मानवर करून दे ना. एक एक असं. अरे रे रे, माझा शाहरुख खान. ऐक, हे बघ, हे बघ, काय भारी भारी फोटो आले. छेट, हे बघ, हे बघ. म्हणजे फोटोग्राफी वाले स्टुडिओ असतात ना, त्यांच्यापेक्षा कडक झाली आपली फोटोग्राफी. शेट, हे फोटो आहे ना, स्टेटसला ठेव आणि सोशल मीडियावर पण टाक तू. चले, कुठे टाकायला नाही काढलेत फोटो. नंद्या, अरे मी पण श्रीमंत झालो ना, अशी मस्त मोठी गाडी घेणार मी पण. आपली स्वप्न मोठी आहेत रे, ती स्वप्नाशी जागी राहिली पाहिजे मनामध्ये, म्हणून काढलेत फोटो. समजला काय? एक ना अशी नवी काय रे, काय म्हणतात, उमेद जागी राहिली पाहिजे बस. शेट,
एकदम भारी बोलला बघ तू. आणि तू मोठा माणूस झाला ना का मला विसरू नको हा. आणि शेठ, तुझा पिये ना पिये मीच होणार आहे, मीच. तू जेव्हा मोठी गाडी घेशील ना आणि जेव्हा मी तुझा पिये होईल, हे बघ हे बघ हे बघ, असं ना असं अलगद मी तुझ्या गाडीचा दरवाजा उघडणार आणि बोलणार, शेठ मीच हॅव अ शीट. ये तू असा गाडीत बसला ना तेव्हा मी अलगद असा दरवाजा लावणार तो असा. आणि अजून म्हणतो मी ना असा आयटी देणार, आयटी ते बघ असा असा येणार आणि असा गाडीत येऊन बघ माझा पीए माझ्या बाजूला बसणार आणि त्या पीएचा बॉस गाडी चालवणार. श्रीमंत झालो तरी पण ड्रायव्हिंग मलाच करावी लागणार. अरे तसं नाही रे शेठ. आता बघ, आता तू गाडी चालवतोस आणि मी ह्या अंगाला बसलोय बरोबर. उद्या तू श्रीमंत झाला ना का तू इथे ना बसायचं, तू मागे बसायचं. तुला एवढा हलक्यात नाही घेणार मग आम्ही. चल लय बाता मारल्या, आता निघालं पाहिजे, नाही तर सरकार आपल्याला हलक्यात नाही घेणार. अरे देवा, अरे विसरलोच मी. अरे त्या बोर्डाचं काम अर्धवट राहिलंय रे. मी ते काम करून येतो, तुला साईडवर भेटतो मी. हा चल, काळजी घे, मी येतो पटपट ते काम आटपून. हा का, चल चल चल, आलो आलो. तर गाडीतून कोण आहे? तर गाडीतून तू काय माझ्या राशीला पुजलायस का रे? वा वा वा, देव न मांडणारी माणसं राशी मानतात, कमाल आहे. मानत वगैरे नाही, ते फ्लो मध्ये बोलले. अच्छा, फ्लो मध्ये का? ओके, आता मी जाऊ, निघू फ्लो मध्ये. ए कुठे चाललास? माझं एवढं नुकसान केलंस, गाडी चालवता येत नाही तर चालवतो कशाला? हो मॅडम, मी बरोबर माझ्या लेन मधून चाललेलो, तुम्ही तुमच्या आप्पांचा रस्ता असल्यासारखा मध्ये तडमडलेले आहेत, समजलं काय? माइंड युअर टंग. तडमडली काय तडमडली रे? आणि माझ्या आप्पांना मध्ये आणायचं नाही. असतो एखादा माणूस आपल्या विचारात चाललेला, पण तुम्हाला चारचाकीवाल्यांना कळलं नको गाडी नीट चालवायची. ते हायवे आहे का हा? वा, हे भारी आहे. स्वतः माती खायची आणि खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं. वा. हे काय, मी अजिबात चुकले नाहीये. मी माझ्याच वाटेने चालले होते. मला काय पाठीमागे डोळे नाहीयेत. नाही येत ना, मग लावून घ्या, गरज आहे तुम्हाला. ए जास्ती शहाणपणा शिकवू नको. इतर गाडी कशी चालवायची ते कळत नाही. तुमच्या सरकारचं ना लायसन्सच रद्द करायला पाहिजे. हो मॅडम, जाऊ द्या ना, थंड घ्या ना. कशा लोक सकाळ सकाळी डोक्याला शॉर्ट देत आहे? काय चालत चाललेत काय? फटफटी आणली नाही वाटतं तुमची? चला लिफ्ट देतो पाहिजे तर, तुमच्याच एरियातून चाललो, पण किरकिर नका करू सकाळ सकाळी. गरज नाही मला, मी जाईल माझ्या वाटेनं. आला मोठं तिथे लिफ्ट देणार. जा, तुम्हाला लिफ्ट देण्यापेक्षा ना कुठल्या तरी जनावराला लिफ्ट दिलेली परवडली. आले मोठे. आजी, आजी काय होत आहे? आजी हो उठा. काय झालं अजय ना? काय माहिती, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. तुझी गाडी काढ, लवकर उचल त्यांना. माझी गाडी? अरे उचल लवकर, चल. चला चला चला. ओ माय गॉड, हे दोघं एकत्र आणि बॉसची गाडी वापरून समाजसेवा करतायत. बॉसनं सांगितलं पाहिजे. प्रिन्स का आणलं इकडे शडगळीच्या जागेत? जुना अवजार काढायला. कसला अवजार? सांगतो. अवजार हे अवजार काय करणार त्याचं? आणि मुळात तुम्ही हे का सांभाळून ठेवले? माहित नाही का सांभाळून ठेवलंय, पण आपल्याला कामी लागणारे हे महत्वाचं आहे. पुन्हा कामाला म्हणजे? अच्छा, म्हणजे तुमच्या ह्या अवजाराने तुम्ही त्या मूर्छेवाली शक्तीला संपवणार आहात? भद्रा भद्रा,
मैत्री आणि तिच्या कुटुंबाला संपवण्यासाठी ताकदीची गरज होती, कारण तिच्या पाठीशी आदिशक्तीची ताकद होती. ही मोर्चेवाली, तिला संपायला हे यज्ञ काय ते मंत्र फुंकण्याची काहीही गरज नाहीये. प्लान तोच असेल, घातपात. मैत्री आणि तिच्या कुटुंबाला जसं संपवलं तसंच मी हिला संपवणार. लोकांना कळणार सुद्धा नाही की अपघात होता की घातपात. आलं का ध्यानात? आलं ध्यानात. लावा ताकद. वहिनी बॉस लवकर या, घात झालाय घात. बॉस वहिनी बॉस वहिनी बॉस. काय झालंय? बॉस घात झाला. काय झालंय? तुमचा तो लाडका हुजऱ्या शत्रू समोर मुजरा करतोय. काय बोलतोय? जरा कळेल असं बोलशील का? तुमचा तो लाडका आवडता शिवा द तोडफोड मॅन तुमच्या पाठीमागे वेगळेच दिवे पेटवतोय. स्पष्ट बोलशील? बॉस काय झालं, माझ्या शाखेत मीटिंग होते ना, तर तिकडूनच निघालो होतो आणि मार्केटमध्ये बघितलं शिवा आणि ती मुलगी होती. कोण मुलगी? शक्ती. म्हणजे त्या म्हातारीला चक्कर आली आणि त्या शक्तीच्या सांगण्यावरून त्यानं तिला तुमच्या गाडीत बसवलं. बॉस तो तुम्हाला धोका देतोय. तो काय आधी म्हणायचा त्या मुलीची बोलती बंद करणार, पण आता काय केलं त्याने? त्या मुलीची बोलती बंद करायच्या आधी त्या मुलीनेच त्याची बोलती बंद केली. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. बघितलं? अजून डोक्यावर घ्या त्या बैलाला. तरी 10 वेळा बोलली मी काही कामाचं नाही म्हणतो बैल. नाही म्हणलं होतं ना, तो त्या मुलीला भुललाय. हो भुलला, त्या मुलीला भुलला आणि तुमची गाडी घेऊन शायनिंग मारायला गेला. हो काय? आमची गाडी? आमची गाडी म्हणजे काय समाजसेवा करणारी घंटा गाडी वाटली त्याला? भावळट कुठचा. प्रिन्स, मला काहीतरी वेगळं वाटतं. या सगळ्यात आपलं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा त्या मुलीचा काही कट तर नसेल ना? नाही, तुम्ही असं विचार करत बसू नका, काहीतरी करा. सगळं हाताबाहेर जाण्याआधी त्या मुलीचा काटा काढला पाहिजे. काहीतरी करा, विचार करा काहीतरी. आता तुला माफी नाही, अजिबात नाही. सोडूच नका अजिबात त्याला. केलं त्या आजींना ऍडमिट. थँक्यू फॉर द लिफ्ट. थँक्स माझी वाट लागणार आहे इथे. ते प्रिन्स सरकार ना नाना आणि माझ्याशिवाय कोणाला गाडीत बसू देत नाहीत. गाडी जरी आमच्याकडे असली ना तरी पण अशी कुठे पण फिरवायला परवानगी नाही मॅडम. ए हॅलो, तुझ्या सरकारांची गाडी मी फिरण्यासाठी नाही वापरली. त्या आजींना मदतीची गरज होती. त्यांना वेळेत हॉस्पिटलला आणलं नसतं ना तर जीव गेला असता त्यांचा. तुला आनंद होत नाही का रे चांगलं काम केल्याबद्दल? तुझे सरकार समाजसेवा करतात ना का नुसता दिखावा असतो? हो मॅडम, आमच्या सरकारांबद्दल काय बोलायचं ना सांगून ठेवतो. सरकारांना तर 100 वर्ष आयुष्य, माझं आयुष्य संपणार आहे. तुमच्यामुळे शिव्या पडणार आहेत आता मला. हा सरकार नाही, मी निघालोच आहे, अर्ध्या रस्त्यातच येतोय. कुठल्या म्हातारीला गाडीत घेऊन चाललायस? शिवा, काय विचारतोय मी? हा सरकार, हो म्हणजे काय झालं ते आजींना ना मी. अरे सांग ना त्यांना, तुझ्यामुळे त्या आजींचा जीव वाचलाय. हॅलो सरकार, म्हणजे काय झालं मी तुम्हाला आता सांगतो. अरे लांबण कशाला लावतोस? स्पष्ट सांग त्यांना काय घडलंय ते. आणि तुला आनंद नाहीये का चांगलं काम केल्याबद्दल? समाधान वगैरे वाटत नाही का तुला? बघा मॅडम, खरं तर ना शंभू महादेवाची पूजा केल्यानंतर जी मनाला शांती समाधान मिळतं ना ते सगळं वाटतंय मला. पण काय? हॅलो शिवा. हॅलो, हा सरकार. हॅलो मी बोलते. हा वहिनी साहेब.
ज्या पोरीने त्या म्हातारीला आमच्या गाडीत टाकलं होतं ती पोरगी तुझ्या सोबत आहे? हो आहे, माझ्या समोरच आहे. घेऊन ये ताबडतोब बंगल्यावर तिला, ताबडतोब.